भाजपा के टांडा बस्ती संपर्क अभियान के संयोजक डॉक्टर मोहन चौहान ने उद्धव ठाकरे और नाना पटोले पर बंजारा समाज को अपमानित किए जाने का आरोप लगाया है। नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कर चौहान ने यह दावा किया कि इस अपमान की वजह से बंजारा समाज ने चुनाव में महाविकास आघाड़ी का बहिष्कार करने का निर्णय लिया है। बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज हे उद्धवजी ठाकरे साहेबांना 30 सप्टेंबर 2022 रोजी घरी जाऊन त्यांचा सन्मान केला। करत असताना पोहरादेवी येथील सेवालाल महाराजांची विभूती व प्रसाद घेऊन गेले। विभूती उद्धवजी ठाकरे साहेबांना देण्यात आली। घेतली विभूती, परंतु त्यांनी काही मिनिटातच एखाद्या माणसाच्या हातात देऊन ते विभूती झटकून टाकली। म्हणजे बंजारा समाजाचे जे आराध्य दैवत आहे त्यांची विभूती त्यांनी तात्काळ नाकारून टाकली। आणि नाना पटोले सुद्धा दिनांक 21 जुलै 2024 रोजी त्यांच्या पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून रमेश रावजी चव्हाण यांची ते नियुक्ती करून ते नियुक्तीचे पत्र दिले। जबाबदारी छोटीच होती, परंतु त्यांच्या आदेशानुसार ती जबाबदारी देण्यात आली होती। परंतु काही 2 दिवसात त्यांना समजलं की हा रमेश रावजी चव्हाण हे बंजारा समाजाचे आहेत, म्हणून त्यांनी 3 दिवसातच म्हणजे 24 जुलै 2023 अवघ्या 3 दिवसात त्यांनी स्वतः ही स्थगित थांबवली। कारण हा रमेश चव्हाण हा बंजारा माहीत झालं तेव्हा तात्काळ ते नियुक्ती थांबवून दिली। म्हणजे सांगायचे उद्देश म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब हे दोघांनी वारंवार बंजारा समाजाचा अपमान केला आहे। यावेळेस तमाम बंजारा समाजाने असा निर्णय केला आहे, महाविकास आघाडीला कोणत्याच प्रकारचं मतदान देणार नाही।